नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये फायनली मधुभावना प्रियाचं गाठोडं सापडलेलं आहे आणि त्यामध्ये लहानपणीच्या तन्वीचा फोटोसुद्धा सापडलेला आहे आणि त्यांनी ओळखलं आहे की ही सायली आहे. हे कसं झालं हे बघण्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत व्हिडिओच्या बनून राहा. चला तर सुरू करूया ठरलं तर मगचा आजचा भाग. आता अर्जुन कोर्टामध्ये त्याची जी थोडीशी हार झाली असते, म्हणजे आता साक्षी सुटल्यामुळे अर्जुनला प्रचंड राग येतो आणि तो घराच्या बाहेर निघून जातो. आता सगळेजण प्रतापला विचारतात, पूर्णाजी पहिले प्रतापला विचारतात, काय रे काय झालं. त्यावर आता प्रताप बोलतो, अगं काळजी करण्यासाठी काहीही झालं नाही आहे पूर्णाई. आणि काय तुला जसं वाटत होतं ना तसं काहीच नाही आहे. रविराज आणि अर्जुनचं भांडणं वगैरे काहीच झालं नाही आहे. एका केसमध्ये त्याला माघार घ्यावी लागली म्हणूनच तो जास्त अपसेट आहे. त्यावर आता कल्पना बोलते, अच्छा म्हणून तो चिडचिड करत होता, कारण त्याला हरलेला आवडत नाही ना. हे ऐकून आता पूर्णाजीला थोडं बरं वाटतं आणि त्या बोलतात, चला रविराजांसोबत त्याचं काही झालं नाही म्हणजे ठीकच आहे. बरं वाटलं मला हे ऐकून. मी माझ्या खोलीत जाते आता बाबांनो. प्रताप आता पूर्णाजीला बोलतो, अरे पाय दुखतात का तुझे, चल मी तुला खोलीत सोडून देतो. इकडे आता अर्जुन परत आलाय त्याच्या रूममध्ये आणि तो आपल्या ट्रॉफीज बघतोय, त्याचे अवॉर्ड्स बघतोय, त्याचे सर्टिफिकेट्स बघतोय. आणि हे सगळं बघून त्याला खूपच वाईट वाटतंय की तो आज कोर्टमध्ये केस हारलाय. आता तिथे सायली येते आणि हे सगळं बघून तिला एक कल्पना सुचते. ती आता अर्जुनच्या मागे येऊन उभी राहते आणि बोलते, नमस्कार वकील साहेब, मी सायली मधुकर. माझ्या वडिलांवर खुनाचा खोटा आड आलाय हो, तुम्ही माझी केस घ्याल का. आता अर्जुन वळतो आणि सायलीकडे बघूच लागतो. पुढे आता सायली अर्जुनची ॲक्टिंग करत बोलते, हे बघा मॅडम, मी तुमची केस नाही घेऊ शकणार, तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे जा. त्यावर आता सायली बोलते, साहेब पण. त्यावर आता परत सायली बोलते, नाही तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे जा. पुढे आता सायली दुसऱ्या वकिलाकडे जाते असं दाखवत असते, तुम्ही माझी केस घ्याल का. त्यावर आता दुसराही वकील हेच सांगत असतो की नाही, आम्ही सांगितलं ना तुमचं केस कुठलाही वकील दुसरा घेऊ शकणार नाही, त्यामुळे तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे जा. पुढे आता परत सायली बोलते, साहेब नमस्कार, माझ्या वडिलांवर खुनाचा आरोप आलाय खोटा, तुम्ही मला मदत करू शकाल. त्यावर तो तिसराही वकील हेच म्हणत असतो की नाही मॅडम, या केसेस दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही, तुम्हाला यातनं जो कोणी सोडवेल तो एकच वकील आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यावर आता सायली बोलते, आम्ही सांगितलं ना मॅडम. आता सायलीच परत दुसऱ्या वकिलाचं नाटक करत बोलते, आम्ही सांगितलं ना मॅडम, नाही तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना जाऊन भेटा, तेच तुम्हाला या केसमधून बाहेर काढतील. आता सायली तिच्या भूतकाळात घडलेली गोष्ट ही अर्जुनला दाखवण्याचा प्रयत्न करत असते, कशी कशी ती वकिलांकडे गेलेली असते, कसं कसं सगळ्या वकिलांनी तिला अर्जुन सुभेदारकडे जाण्याचा सल्ला दिलेला असतो. पुढे आता सायली असं दाखवते की ती चौथ्या वकिलाकडे गेलेली असते आणि तिथे पण तिने म्हटलेलं असते की तुम्ही मला या केसमधून सोडवणार का. त्यावर तो वकीलसुद्धा हेच सांगत असतो की मॅडम, तुम्हाला अख्ख्या पनवेलमध्ये कोणीच सोडू शकणार नाही, ह्या अशा बातम्या लवकरच पसरतात, त्यामुळे तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा नाही मिळू शकणार, तुम्हाला यातून फक्त एकच वकील सोडू शकेल, तो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता अर्जुनला हे सगळं आठवत असतं, कशी सायली त्याच्याजवळ आली असते आणि ती अर्जुनशी बोलत असते की सर तुम्ही या शहरातले सगळ्यात मोठे वकील आहात, तुम्ही कुठलीही केस जिंकू शकता अशी तुमची कीर्ती आहे हो, तुम्ही फक्त मधुभावना सोडू शकता म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. पुढे सायली आपलं नाटक सुरूच ठेवते आणि ती बोलते, साहेब हो तुम्ही ऐकून तर घ्या. त्यावर समोरचा वकील सतत तिला हे सांगत असतो की अहो मॅडम निघा तुम्ही इथनं, तुम्हाला सांगितलं ना एकदा. सायली अर्जुनला हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की तिने किती गयावया किती आटापिटा केलेला असतो मधुभावना सोडवण्यासाठी, पण ती शेवटी अर्जुन सुभेदारकडेच आलेली असते, कारण सगळ्यांनी तिला हेच सुचवलेलं असतं. आता सायली अर्जुन समोर पुढे बोलते, खरंच खरंच अर्जुन सुभेदार माझ्या वडिलांची केस घेतील का, मधुभाऊ यातील निर्दोष सुटू शकतील ना, असं तर सायली स्वतःशी विचार करू लागते. म्हणजे असं ती अर्जुन समोर प्रिटेंड करत असते की ती कुठून कुठून परिस्थितीतून गेलेली असते. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि महिपतकडे दाखवलं जातं. महिपत आता आपल्या घरी मस्त पार्टी करत असतो. एक माणूस आता थोडंसं खायचं स्नॅक्स घेऊन येतो. त्यावर आता महिपत बघत बोलतो, काय काय यात, काजू बदाम चिप्स आणखी काय काय फुटाणे वगैरे, अरे माझं लेकरू काय एवढंच खाणार आहे का, अरे ते दुसरं काही आण ना, ते तिला आवडते, ते काय असतं ते मक्याचं कुरकुरीत काय म्हणतात ते. आणि आता तो साक्षीला विचारतो, अरे साक्षी त्याला काय म्हणतात का ते तुला आवडतं ते कुरकुरीत. पण आता इकडे साक्षी आपल्याच विचारात असते आणि तिचं याकडे काहीच लक्ष नसतं. तिला हे सगळं जेलमध्ये तिच्यासोबत कसं कसं काय काय व्यवहार झाला तो तिला सगळं आठवत असतं, जेलमधली भांडणं वगैरे सगळंच. आता हे बघून महिपतीला परत आवाज देतो आणि बोलतो, ए साक्षी काय गं. आता तो जो माणूस असतो तो महिपतकडे बघत असतो. आता महिपत त्याला बोलतो, काय रे माझ्या तोंडाकडे काय बघतो, का पिक्चर लागला काय, तर चल नाही की तोंड, जे सांगितलं तर घेऊन ये हट. आता तो माणूस निघून जातो. इकडे आता महिपत साक्षीजवळ काय ते स्नॅक्स घेऊन जातो आणि तिला म्हणतो, हे बघ हे घे चालू कर, तुझ्यासाठी काय ते तंदूरी चिकन सांगितलं तर येईलच तुझ्यासाठी नाही का. त्यावर आता साक्षी बोलते, नको अण्णा. आता महिपत बोलतो, काय गं काय झालं, तुला आवडत नाही का. आणि तो जोरात आवाजात दुसऱ्यांना सांगतो, ए नको रे तिला, मग तू काय खाणार साक्षी, हां तुला ते चायनीज वगैरे काहीतरी आवडतं ना साक्षी, काय म्हणतात ते, हां चिकन मंचुरियन, ते सांग का तुझ्यासाठी, असं म्हणत आता महिपत लगेच कॉल करतो आणि ऑर्डर देतो. महिपत आता साक्षीला सांगतो की तुझ्यासाठी ते चिकन मंचुरियनसुद्धा सांगितलं मी, तोपर्यंत आता हे घे आणि सुरुवात कर. आता साक्षी ती प्लेट फेकून देते आणि बोलते, नको आहे मला, तुमच्या जेलमधलं मला काहीच नको आहे, असं ती महिपतला बोलत असते. पुढे ती बोलते,
तिथला तांदूळ कच्चा असतो आणि ती डाळ आहे ना, डाळ ती पाण्यासारखी असते. नकोय मला, काहीच नकोय असं म्हणत साक्षी तिथून निघून जाते. आणि आता साक्षी एकटी येऊन बाहेर बसली असते आणि ती रडत असते आणि ती रडत रडत बोलते, मला नको जायचंय, ते जेलमध्ये नाही जायचंय, मला मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या अण्णांकडे जायचंय, मला नाही राहायचं या जेलमध्ये, असं ती एकटीच बडबडत असते. साक्षी आपल्या रूममध्ये असते. तितक्यात आता महिपत तिथे येतो आणि बोलतो, काय रे पुरी, काय बडबड करते आहे तू? अगं बाळा, तर तुझ्याच घरात आहे, बघ ना, इथे मस्त बिछाना लावलाय, मस्त एसी आहे, ए काय झालं तुला? आता साक्षी एकदम किंचाळते आणि बोलते, ए मला मारू नका, मला मारू नका, असं ती महिपतलाच बोलत असते. ऐका ना, मी तुम्ही सांगते ते सगळं करते, ऐका ना, मी काहीतरी करू का? मी टॉयलेट वगैरे सगळं साफ करते, सगळं एकदम चकाचक करून ठेवते, पण प्लीज मला मारू नका प्लीज. आता महिपत साक्षीला बोलतो, अगं ये पोरी भानावर आहे, तू आपल्याच घरात आहे, तू महिपतची मुलगी आहे, विसरू नकोस. आणि तुला मारायची या जगात कोणाच्या बाप्पाची टाप नाही, कळलं का? आणि जेलचा विषय परत काढायचा नाही. आता जेलचं नाव ऐकल्याबरोबर परत साक्षी मूर्खासारखी करू लागते आणि ती ओरडते, नाही नाही जेल नाही, जेल नाही. त्यावर आता महिपत बोलतो, ठीक आहे, जेलचा विषय काढायचा नाही, शांत हो. आयुष्यात आपल्याला परत कधी जेलात जायचं नाही, तुझा बाप कधी तुला परत जाऊ देणार नाही, हे माझं वचन आहे पोरी, कळलं का? त्यावर आता मूर्खासारखीच वागते ही साक्षी आणि बोलते, तुम्ही पोलीस आहात का, तुम्ही पोलीस आहात का? त्यावर आता महिपत बोलतो, पोलीस नाही, तुझा बाप आहे मी, तुझं अण्णा आहे तुझ्यासमोर, अण्णा, कळलं का? शांत हो पोरी. असं म्हणत आता मायेने आता महिपत साक्षीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. सीन शिफ्ट होतो. आता इकडे सायली आपली ॲक्टिंग सुरू ठेवते, म्हणजे ती अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामध्ये ती पुढे बोलते, अर्जुन सुभेदार अशी स्वतःशीच ती बोलते आणि एक तिथे अर्जुनचा पडलेला कोट घेते आणि एका हातात घालते. ती आता स्वतःची आणि अर्जुनची एकटीच ॲक्टिंग करू लागते आणि आता ती अर्जुनकडे जाते, असं अर्जुनला दाखवत असते की ती कशी अर्जुनकडे गेलेली असते. आणि ती बोलते, नमस्कार अर्जुन सर, मी सायली मधुकर. माझ्या वडिलांवर खुनाचा खोटा आड आलाय हो. तुम्ही माझ्या वडिलांची केस घेऊन तुम्ही त्यांना यातून मुक्त करू शकाल का? मी खूप आशेने आले तुमच्याकडे, मी हात जोडते. आता अर्जुनला हे सगळं आठवत असतं की सायली त्याच्याजवळ मधुभाऊंची केस कशी भूतकाळात आलेली असते. आता सायलीस दुसऱ्या बाजूला कोट घातलेला असतो अर्जुन बनून. आता ती पुढे बोलते, हो मी प्रॉमिस करतो तुमच्या वडिलांना खुनाची शिक्षा होऊ देणार नाही. आता अर्जुनला हे सुद्धा आठवत असतं की अर्जुनने सायलीलाच वचन दिलेलं असतं की तो मधुभाऊंना यातून सोडवेल. पुढे आता सायली बोलते, खरंच माझे वडील यातून निर्दोष सुटतील ना? त्यावर आता अर्जुन बोलतो, म्हणजे सायलीच प्रिटेंड करत असते, मी आजपर्यंत एकही केस हारलेलो नाही आहे मिस सायली मधुकर. आता अर्जुनला हे सुद्धा आठवत असतं की मी हरणारी केस घेतच नाही मिसेस सायली, पण मी हे कधी म्हणालो की हरणारी केस घेतल्यानंतर मी ते केस जिंकू शकत नाही म्हणून. पुढे आता सायली असं प्रिटेंड करते आणि अर्जुन म्हणून ती बोलते की मी तुमची केस स्वीकारलेली आहे मिसेस सायली. आय प्रॉमिस मिस सायली मधुकर, मी तुमच्या वडिलांना यातून निर्दोष मुक्त करेल. आता सायलीचं झालं ॲक्टिंग करून आणि ती आता अर्जुनला जाणीव करून देत असते आणि ती आता अर्जुनशी बोलते, मला तेव्हाच कळलं होतं की मी एका यशस्वी वकिलांच्या हातात माझ्या वडिलांचं भविष्य सोपवलं आहे. अर्जुनला सुद्धा आता याची जाणीव होत असते. पुढे आता सायली अर्जुनला बोलते, तुम्ही या बातम्या वाचल्यात का? माने केसमध्ये अर्जुन सुभेदाराचा दणदणीत विजय आहे. पुढे ती आता न्यूजपेपर किंवा काहीतरीमध्ये वाचत ती अर्जुनला सांगत असते की अर्जुन सुभेदाराने सैनिक पत्नीला मिळवून दिलं तिचा हक्क. कंपनी सीईओची खुनाच्या आरोपातून अर्जुन सुभेदारांनी केलेली सुटका. आता सायली हे सगळं अर्जुनला जाणीव करून देत असते की तो किती यशस्वी वकील आहे ते, आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे तो अजिबात हार मानणारा नाही आहे. ती आता अर्जुनला सगळ्या त्याच्या ट्रॉफीज वगैरे दाखवत बोलते, हे तुमचे जे पदकं आहेत, अवॉर्ड सर्टिफिकेट्स आहे, ती बघितली का तुम्ही? हे ऐकून आता अर्जुनच्या डोळ्यात पाणीच येत असतं. पुढे आता सायली बोलते, इतका मोठा यशस्वी वकील आणि कोर्टात फक्त एक हार त्याला पत्करावी लागली म्हणून तो इतका अस्वस्थ होतो. इकडे आता महिपत साक्षीला बोलत असतो, डोळ्यात मला तुझ्या एक थेंबही पाण्याचा पाहायचा नाही आहे पोरी. अरे मी इतकी माणसं उभी चिरली, कापली, रक्त बंबाड केली. लहानपणी तुला औषधाची सुई टोचताना एक थेंब जरी रक्तात चाला तरी मी डोळे असे बंद करून घ्यायचो पोरी. ते मला बघवायचं नाही. सगळी संपत्ती, सगळी ताकद एका बाजूला आणि माझ्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू एका बाजूला. मी तुला तुझ्या आईचं प्रेम देण्यात कमी पडलो का गं? असं तो साक्षीला विचारत असतो. आता साक्षी मान वर करते. पुढे आता महिपत बोलतो, मी प्रयत्न केला, जमलं नाही मला. आणि हे बघ, ही बापाची मांडी, ही अशी जागा आहे, या जागेवरनं तुला कधीच कोणी उठवू शकत नाही. काळजी नको करू, तुझा बाप आहे, तुझ्या सोबतीनं झोप, असं म्हणत आता तो साक्षीचे डोळे पुसत असतो आणि तो आता साक्षीला शांत झोपवतो. आता साक्षी बोलते, माझे अण्णा आले ना की एकेकाला उत्तर देतील. त्यावर आता महिपत बोलतो, आले. पुढे आता महिपत बोलतो साक्षीला, म्हणजे झोपवत असतो, तिला समजावत बोलत असतो, तुझी ही अवस्था त्या अर्जुन सुभेदारने केली ना, त्याला तर मी आता नरकात सुद्धा जागा मिळू देत नसतो. 113%. आणि तो आता साक्षीला झोप तू असं बोलत तिला थापत असतो. इकडे सायली अर्जुनला समजावून सांगत असते की आपल्याला जेव्हा 4 पावलं पुढे जायचं असतं तेव्हा 2 पावले मागे यायचंच असतं. आणि अहो तुम्ही तेच केलंय, तुमच्या लक्षात नाही येत आहे का? पुढे आता सायली अर्जुनजवळ येते आणि त्याला बोलते की तुम्हाला माहिती आहे का तुमची खरी हार केव्हा होईल? जेव्हा ती दामिनी देशमुख तिला हव्या त्या गोष्टी करून घेतील तेव्हा नाही, जेव्हा तिचा विचार तुमचा मेंदू पोखरेल ना तेव्हा. तीच तुमची खरी हार असणार.
आणि जर दामिनी देशमुखने तुमचा आत्मविश्वास घालवला ना तर तो तिचा सगळ्यात मोठा विजय असेल. तुम्ही तिला हा विजय मिळवून देणार आहात? बोला. अर्जुन त्यावर काहीच बोलत नाही आणि आपली मान फिरवतो. त्यावर आता सॅली बोलते, ठीक आहे, तुम्ही नका बोलू, पण माझा विश्वास आहे की तुम्ही दामिनीला हा विजय मिळू देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा ॲडव्होकेट सुभेदारांवर पूर्ण विश्वास आहे. पुढे आता सॅली बोलते, मला माहिती आहे तुम्ही एकमेवच असे आहात जे माझ्या वडिलांना म्हणजे मधुभाऊंना निर्दोष सोडवाल. असं म्हणत आता सायली तिथून निघत असते. आता अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो, कुठे निघालात? आता तो सायलीजवळ येतो आणि बोलतो, माझं कॉन्फिडन्स परत आणून तुम्हीच निघून जाताय. त्यावर आता सायली बोलते, म्हणजे तुम्हाला पटतंय माझं बोलणं? पुढे आता अर्जुन बोलतो, माझ्या बायकोने मला इतकं प्रेमाने समजावलं, माझी चूक मला दाखवून दिली, मग मला कसं पटणार नाही? पुढे आता अर्जुन सायलीला सांगतो की लहानपणी माझी आजी मला कृष्ण आणि अर्जुनची गोष्ट सांगायची. रणभूमीवरती जेव्हा अर्जुन म्हणाला की मी आता लढणार नाही, तेव्हा कृष्णाने कसं अर्जुनला समजावलं ते खूप छान पद्धतीने ती मला सांगायची. पण आज मी ते प्रत्यक्ष बघितलं. तुम्ही मला तसंच समजावलं, अगदी कृष्णासारखं. तुम्ही एकदम करेक्ट म्हणालात. दामिनी तेव्हाच जिंकेल जेव्हा मी स्वतःची हार मानेल. पुढे आता अर्जुन सायलीला बोलतो की दामिनी कितीही हातपाय मारू दे, पण शेवटी ही केस आपणच जिंकू. आता सायलीला खूप बरं वाटतं आणि ती आता अर्जुनला सांगते, आता खचून जायचं नाही हां, कोर्टात जे घडलंय ना ते विसरून नव्या जोमाने कामाला लागायचं. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, 1-2 पॉईंट आहे माझ्या डोक्यात, त्यासाठी मला मधुभाऊंशी बोलायचं आहे आत्ताच. तर आता सायली बोलते, आत्ताच? मला बघावं लागेल ते झोपले की नाही ते मी बघून येते हां. त्यावर आता सायली तिथून निघून जाते. इकडे आता नागराज आणि प्रिया महिपतकडे पार्टीसाठी येतात. आता नागराज बोलतो, ए महिपत, आर्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून खूप खूप शुभेच्छा. शेवटी तू पुरीला जेलमधून सोडवलंच. 3 महिन्यापासून शिक्षा भोगू दिली नाही तिला. मानलं हा तुला. पण आता महिपतचं त्याकडे काहीच लक्ष नसतो, तो आपलाच विचारात असतो. पुढे आता प्रिया बोलते की अरे ती दामिनी मॅडमसुद्धा काय सॉलिड आहे ना. तर काकाला म्हणाले होते की तुम्ही त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला हवं होतं. आता तिने साक्षीला असं बाहेर काढलं हो ना. तर नागराज बोलतो, म्हणजे आज आनंदी आनंदकडे. आता प्रिया बोलते, जिकडे तिकडे दाहीकडे. आता नागराज बोलतो, काय झालं रे महिपत? आम्हाला तर वाटलं होतं तुझ्या नाकात तोंडातून उसंडून ते गाणं निघणार आहेस, पण तू आज गप्पा आहे काय? चल ना, पार्टी कधी सुरू करायची? आता महिपत रागातच असा नागराजकडे बघतो आणि बोलतो, पार्टी कशी सुरू करणार नागराज शेठ? त्यावर आता नागराज विचारतो, कोणासाठी थांबलाय? पुढे आता महिपत बोलतो, माझी पोरगी आली तरी घरी, पण तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही, तिची भीती जात नाही. त्या जेलच्या आठवणीतनं थरथर कापतंय माझं लेकरू. त्यावर आता नागराज बोलतो, खरं आहे रे, खूप सहन करावं लागलं ना तिला. तुला काय रे, तू तर जेलमध्ये हजरवेळा गेला असशील, पण ती तर पहिल्यांदाच ना, घाबरली बिचारी. त्यावर आता महिपत बोलतो, पहिल्यांदा आणि शेवटची. त्यावर आता प्रिया बोलते, हां साक्षी काय सोनाचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली आणि माझं काय? माझ्यासारखं थोडं तिला आता हातातोंडाची लढाई तिला बघावी लागली. महिपत आता रागातच तिच्याकडे बघतो. ती बोलते, नाही म्हणजे कसं? म्हणजे डिरेक्ट एकदम तिला जेलचं आयुष्य बघावं लागलं, त्यामुळे तिला थोडा वेळ द्या ना सर, त्यातून बाहेर पडायला, मी असं म्हणाले. आता इकडे नागराज सगळ्यांना चेअर करतो आणि बोलतो, चला चेअर, पार्टी सुरू करू आपण. त्यावर आता महिपत बोलतो, नको नागराज शेठ, तुम्ही तुमचे ग्लास भरा, माझा मूळ नाही. तर आता प्रिया बोलते, असं कसं? असं नाही चालणार हवं तर आज मी पण पिते तुमच्यासोबत, पण पार्टी झाली पाहिजेच. त्यावर आता नागराज बोलतो, तू आमच्यासोबत पिणार? त्यावर आता प्रिया बोलते, काय होतं त्यात? थोडंसंच पिणार, पण मी पिणार. आणि अण्णा सर, तुम्हाला आज इतका मोठा विजय मिळाला आहे. तुम्ही काय म्हणाला होतात की अर्जुनच्या नाकावर टिचून मी माझ्या मुलीला बाहेर काढलं की माझा ढोल ताशे वाजवत अख्ख्या पनवेलमध्ये फिरेल, आणि काय घरातल्या घरातही म्युझिक नाही साधं. त्यावर आता महिपत बोलतो, वाजणार म्युझिक वाजणार. आता महिपत बोलतो, ये होईना बात. तर ती दामिनी देशमुख तुझ्या आणि साक्षीच्या बरोबर आहे, काही काळजी करायची नाही. त्या अर्जुन सुभेदारला ती अख्ख्या जन्माची अद्दल घडवेल. आणि मग इतकं सगळं चांगलं असताना तुझी हनुवटी या जमिनीला टेकून का बसलाय? चल सुरू कर. आता दोघेही मुद्दामच त्याला चेअर करू लागतात आणि प्रिया आणि नागराज बोलतात, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे दाहीकडे. त्यावर आता महिपत बोलतो, अरे असं नाही नागराज शेठ, आनंदी आनंदकडे, अर्जुन सुभेदारला दार उखडे, असं काहीतरी तो बोलत असतो. आनंदी आनंदकडे, अर्जुन सुभेदारला चारू खडे, असं तो सतत बोलत असतो. इकडे आता मधुभाऊ गार्डनमध्ये विचार करत काळजीमध्ये असतात. इतक्यात तिथे सायली येते आणि त्यांना म्हणते, मधुभाऊ तुम्ही इथे होतात? मी तर तुम्हाला आउट हाऊसमध्ये बघायला गेले होते. अगं साऊ, मला झोप येत नव्हती गं, आणि आज जे काही कोर्टात झालं ना ते बरं नाही झालं गं. अंथरुणात नुसतं कूस बदलत राहायचं गं, त्यापेक्षा इथे बाहेर येऊन फिरलं की थोडं बरं वाटतं. त्यावर आता सायली बोलते, मला पण इथे रात्री फेऱ्या मारायला बरं वाटतं. मधुभाऊ आता सायलीला बोलतात, साऊ हे हिरवळ बघून तुला आपल्या घराची आठवण येत असेल ना? म्हणजेच मधुभाऊ आश्रमाबद्दल बोलतायत. पुढे मधुभाऊ बोलतात, मागल्या दाराला आंबा. आता तो फळाने लगडला असेल का की आपण तिथे नाही आहोत म्हणून आता मोहरच आला नसेल. तिथे गुलाबांची बरीच रोपटी होती, सगळी वाळून गेली असतील नाही? काय गं साऊ, आपल्या बागेची कोणी निगराणी करत असेल का? असे आता मधुभाऊंना सतत प्रश्न पडत असतात आणि ते सायलीला बोलून दाखवतात. आता सायली मधुभाऊला बोलते, मधुभाऊ आता डोळ्यातून पाणी नाही काढायचं हां, आणि आपल्याला आपलं ते घर लवकरच परत मिळणार आहे. म्हणून तर यांनी आता केशच्या बाबतीत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली आहे ना. प्रिया आणि साक्षीचा एकमेकांशी आधीपासूनच संबंध होता.
याचे त्यांना पुरावे पण मिळायला लागले आणि यांना त्याच बाबतीत तुमच्याशी बोलायचं होतं. त्यावर आता मधुभाऊ विचारतात माझ्याशी. पुढे सायली बोलते की हो, आज कोर्टाच्या सुनावणीनंतर ते खूप अस्वस्थ होते, पण मी त्यांना समजावलं. आता ते सावरले, त्यांनी नव्या जोमाने कामाला लागले. पुढे आता मधुभाऊ सायलीला बोलतात तुझ्या बोलण्याने सावरले असतील ना ते. मला माहिती आहे का, तुझ्या बोलण्याने त्यांच्या मनाला नवीन उभारी मिळाली असेल. एक सांगू साऊ, मला तुझा खूप अभिमान वाटतो बाळा. तू खूप धीराची आहेस आणि तू त्याच्या पाठीशी उभी राहशील ना बाळा. तो आयुष्यात कधीच हारणार नाही बघ. पुढे आता सायली मधुभाऊंचा हात हातात घेते आणि बोलते मला धीर माझीच माणसं देतात, रडायचं नाही लढायचं, हो ना मधुभाऊ. इकडे आता सगळे महिपतकडे असतात आणि महिपत नागराज दारू प्यालेले असतात. आता प्रियासुद्धा थोडीशी घुटभर दारू पिते. त्यावर आता महिपत बोलतो अरे जिंकलो, एकदाचे जिंकलो, आता माझी साक्षी कुठेही जाणार नाही. त्यावर आता नागराज बोलतो जिंकला रे जिंकला, महिपत जिंकला. प्रियाला सुद्धा आता दारू चढलेली असते. ती बोलते घुसभर दारू. त्यावर आता नागराज बोलते चुप बस. इकडे महिपत बोलतो अमर रहे देशमुखबाई अमर रहे. त्यावर आता नागराज बोलतो महिपत. आता महिपत बोलतो काहीतरी चुकलंच नाही का, आणि तो पुढे बोलतो जिंदाबाद अरे देशमुखबाई जिंदाबाद. आता हे दारू प्यालेले असतात. त्यावर नागराज सुद्धा असा लडखळतच बोलतो जिंदाबाद देशमुखबाई जिंदाबाद. आता घोडभर दारू म्हणत प्रिया पूर्णच ग्लास संपवते. इकडे आता तिघांना ही दारू चढलेली असते. इकडे आता मधुभाऊ अर्जुनच्या रूममध्ये येतात. तिथे सायली पण असते. आता मधुभाऊ विचारतात जावई बापू तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, मला केसबद्दल आणि तन्वीबद्दल बोलायचं होतं. माझ्या डोक्यात एक वेगळाच थॉट सुरू आहे. त्यावर आता सायली विचारते कुठला. अर्जुन बोलतो अश्विन आणि तन्वी अजून आलेले नसतील राईट. त्यावर आता सायली बोलते हो, म्हणजे मगाशी मी जेव्हा हॉलमध्ये होते तेव्हा ते नव्हते तिथे, म्हणजे ते नसतेच आलेले, पण का हो. त्यावर आता अर्जुन बोलतो आपण त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची रूम चेक करू शकतो, आपल्याला काही पुरावा नक्कीच मिळेल. आणि तन्वीने आपलं रूम लॉक होतं म्हणून इतका तमाशा केला होता, त्यामुळे आता तिची रूम उघडीच असेल. आता सायलीला प्रश्नच पडतो. ती म्हणते ते दोघं नसताना त्यांच्या खोलीत जायचं आपण, पण हे कळलं ना तर ते घर डोक्यावर घेईल. त्यावर आता अर्जुन बोलतो ही तिची स्ट्रॅटेजी आहे, आपण परत तीच वापरतोय सेम. सायली बोलते अहो पण रविराज काकांनी आपल्याला तशी नोटीस पाठवली ना की आपण नकळत तिच्या खोलीमध्ये कॅमेरा ठेवला होता, आणि ही आता चालणार नाही असं की आपण परत केलं तर. आणि तुम्ही पण म्हणालात की अशा मार्गाने माहिती मिळवली, पुरावा मिळवला की त्याचा काही उपयोग होत नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो ते कोर्टात, पण काय आपल्याला तन्वीबद्दल कळायला नको माहिती म्हणून. त्यावर आता मधुभाऊ बोलतात कळायला हवं, प्रिया काय काय करू शकते हे आपल्याला चांगलंच माहीत आहे साऊबाळा, पण आता जर जावई बापूंना वाटत असेल तर तिच्या खोलीत जायला काय हरकत आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो राईट. सायली आता मधुभाऊंना बोलते मधुभाऊ तुम्हाला असंच वाटतंय, पण आपण त्यांच्या पातळीवर का उतरायचं हो. अर्जुनला बोलते आणि हे बघा तिच्या खोलीमध्ये मी मोबाईल ठेवला होता आणि ती माझ्याकडनं चूक घडली हे मी मान्य करते, पण आम्ही हे नाही करू शकत. त्यावर आता मधुभाऊ अर्जुनला साथ देत बोलतात मला तर यात काहीही चुकीचं वाटत नाही आहे, आपण प्रियाला तिच्याच पद्धतीने हाताळायला हवं. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो तुम्ही का करताय, एवढ्या वेळा तिची रूम चेक करून सुद्धा झाली असती, चला लवकर मधुभाऊ आपण जाऊया असं म्हणत आता अर्जुन पुढे बोलतो आणि तो समोर बोलतो ते परत येण्याआधी आपण त्यांची रूम शोधूया सगळं. आता हे तिघेही प्रियाच्या रूममध्ये आलेली असतात. अर्जुन आता हळूच बोलतो आता एक आवाजही करू नका, आणि जर केस संदर्भात काही सापडलं की लगेच मला बोलवा, शोधा. सगळे आता शोधू लागतात. सायली कपाटात बघू लागते, अर्जुन इकडे तिकडे बघू लागतो आणि मधुभाऊ सुद्धा डॉक्युमेंट्स वगैरे फाईल बघत असतात. इकडे आता मधुभाऊंचं लक्ष काठोड्याकडे जातं. सीन शिफ्ट होतं. आता इकडे प्रिया महिपतला बोलते हो ऐका ना. इकडे आता पुढे नागराजला ती बोलते हो ऐका ना, मला घुसभर दारू द्या ना. अरे दोघांचा काय गुडगाडच झालाय, दोघेही जाम पडलेले असतात दारू पिऊन. आता इकडे प्रिया मनात बोलते अरे आता आपल्याला वेळ झालाय, घरी जायला हवं, अजून किल्ल्या म्हातारीकडेच आहे ना असं ती स्वतःशी बोलत असते. पुढे प्रिया बोलते ना तर त्या म्हातारीला दारू पाजवून त्या किल्ला काढून घ्यायचा का. थोडे चणे खाते तिचे आणि बोलते बाबा अण्णा सर बाय काका, आपण आता हे दोघेही जाम पडलेले असतात. मधुभाऊंना आता कपाटात ठेवलेली एक सुटकेस दिसते आणि त्यांना असं वाटत असतं की यामध्ये नक्कीच काही ना काही आपल्याला भेटेल, पण अर्जुन सायलीच्या सध्या काहीच हाती लागलेलं नसतं. तर आता आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीचा लहानपणीचा म्हणजे खरा तन्वीचा फोटो त्यांच्या हाती लागला आहे. काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.